मेघाच्या चारही नंदा आज माहेरी येणार होत्या, त्यामुळे घरात खूप गोंधळ सुरू होता. मेघाने रात्री सगळ्या नंदांच्या आवडीच्या जेवणाची तयारी करून ठेवली होती. तिला प्रत्येक नंदीची आवड-निवड माहीत होती आणि त्यानुसार तिने तयारी करून ठेवली होती. आज सकाळी उठल्यापासून ती त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात व्यस्त होती. सुनीताला चटपटीत खायला आवडायचं, तर नीताला तिखट, मसालेदार, तर माधवीला गोड आणि रेखाला नवनवीन टेस्ट करायला आवडायच्या. त्या हिशोबाने तिने प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ बनवले होते. मेघा सकाळपासून किचनमध्ये जेवण बनवण्यात व्यस्त होती की तिला वेळेचं भानच राहिलं नाही. जेवण बनवताना तिचे हात चालू होते. किचनमध्ये काम करत असताना तिचं बाळ रडायला लागलं की त्याला उचलून घेऊन दूध पाजून शांत करत असायची आणि नंतर मग परत कामाला लागायची. तेवढ्या तिच्या सासूचा आवाज आला. मेघा, ऐकलंस का? तू माझ्या मुलींना गिफ्ट देण्याबद्दल काही विचार केला आहेस का नाही? सासूचे बोलणं ऐकून मेघा म्हणाली, हो आई, मी विचारच करत होते की सगळ्यांच्यासाठी काहीतरी लहान मोठं गिफ्ट घेऊन येते. तिची सासू तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, अगं राहू दे, फालतू सामान आणून घरात कुठे ठेवणार आहेस? प्रत्येक वस्तूची आपापली जागा असते आणि मग त्या सगळ्यांनी आपल्या आवडीच्या गोष्टी घेतल्या तर बरं होईल ना? मेघाला सासूच्या बोलण्याचा अर्थ समजला होता आणि ते खरं पण होतं. कितीतरी वेळा अशी गिफ्ट दिली जातात जी कायम कपाटात एका कोपऱ्यात पडलेली असतात. त्याचा काहीच उपयोग होत नाही. मेघा म्हणाली, ठीक आहे आई. तिच्या मनाला पण थोडी शांती मिळाली की चला, माझा गिफ्ट आणायला जायचा वेळ पण वाचेल आणि जास्त पळापळ पण करायला लागणार नाही. दुपारपर्यंत घरातली सगळी कामं करून मेघा थकून गेली होती. किचनमधलं काम आवरून मेघा हॉलमध्ये आली. तेवढ्या दारावरची बेल वाजली. तशी तिची सासू म्हणाली, अरे वा, आल्या माझ्या लाडक्या मुली. मेघा दार उघडण्यासाठी पुढे आली. दार उघडलं तशा चारही नंदा सोबत दारात उभ्या होत्या. सुनीता, नीता, माधवी आणि रेखा मेघाला बघून सगळ्या सोबत बोलल्या, नमस्कार वहिनी, असं म्हणत सगळ्या सोबत घरात घुसल्या. अचानक घरात गलका वाढला. मुलांचा कालवा, नंदांच्या गप्पा मारणं, हसणं, बोलणं, चेष्टा मस्करी करणं, सगळ्यांमुळे घरातलं वातावरण आनंदी बनलं होतं. मेघाने सगळ्यांना पाणी दिलं आणि नंतर चहा नाश्ता घेऊन आली. सगळे गप्पा मारत चहा नाश्ता करत होते. मुलं इकडे तिकडे दंगामस्ती करत फिरत होते. कुणी मेघाला पकडून त्यांची खेळणी दाखवत होतं, तर कुणी तिचा पदर पकडून तिच्या मागे फिरत होतं. मेघा हसत नंदांच्या मुलांना सांभाळत होती. सुनीता म्हणाली, वहिनी, आज तू खूप मेहनत केली आहेस. मेघा हसत म्हणाली, अहो नाही ताई, काही खास नाही. संध्याकाळी त्यांचा भाऊ नितीन घरी आला. त्याला बघून नीता म्हणाली, अरे दादा आला. नितीन बहिणींना बघून हसला, पण त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. सुनीता म्हणाली, कसा आहेस तू? नितीन म्हणाला, ठीक आहे. नितीनने बसून थोडा वेळ सगळ्यांशी गप्पा मारल्या. मग अचानक रेखा म्हणाली, दादा चल ना, आज आपण खरेदी करायला जाऊ. लगेच माधवी पण तिच्या होला हो देत म्हणाली, हो दादा चल ना, आपण सगळे बाहेर जाऊ. खूप दिवस झालं आपण बाहेर खरेदी करायला गेलोच नाही. सुनीता हसत म्हणाली, आणि मेघा वहिनी, तू घर आणि मुलांना सांभाळशील ना? मेघा फक्त हसली. नितीनला एका क्षणासाठी थोडं वाईट वाटलं, पण नंतर बहिणीच्या बोलण्यावरून तो त्यांना नकार देऊ शकला नाही. नितीन म्हणाला, चला ठीक आहे. त्या चौघी बहिणी आणि नितीन शॉपिंग करायला निघून गेले. घरात मेघा, तिची सासू आणि मुलं राहिली. मेघाने मोकळा श्वास घेतला आणि मुलांना सांभाळायला लागली. त्यांना जेवण घातलं, दूध पाजलं आणि मग त्यांना झोपवायचा प्रयत्न करायला लागली. एक एक करून सगळी मुलं झोपली. मेघाने घड्याळात बघितलं तर त्या सगळ्यांना बाहेर जाऊन 2 तास होऊन गेले होते. तिच्या मनात हलकी बेचैनी होती. मनात म्हणाली, माहीत नाही किती खर्च झाला असेल. 2.5-3 तासांनी दार वाजलं. मेघाने दार उघडलं. सगळे घरी परत आले. तेव्हा सगळ्यांच्या हातात मोठमोठ्या बॅग होत्या. सगळ्या बहिणी खूप आनंदात होत्या आणि उत्साहाने आपापली खरेदी दाखवत होत्या. आई, हे बघ, मी हे घेतलं, खूप स्वस्त मिळालं. त्यांची आई पण सगळ्यांना बघून खूप खुश होती. पण या सगळ्यात कुणाचीही नजर नितीनकडे गेली नाही. त्याचा चेहरा उतरला होता आणि मेघा लांब उभी राहून हे सगळं बघत होती.
तिला नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच समजले. ती पाण्याचा ग्लास घेऊन नितीनजवळ आली आणि म्हणाली, अहो पाणी घ्या. नितीनने पाण्याचा ग्लास घेतला, एक घोट पिला आणि हळू आवाजात म्हणाला, बहुतेक या महिन्याचा हप्ता आपण नाही देऊ शकणार. नवऱ्याचं बोलणं ऐकून मेघाचं मन घाबरलं, पण ती काही बोलली नाही. ती शांत उभी राहिली. इकडे तिच्या सासूला पण काहीतरी जाणवलं होतं, म्हणून त्या थोड्या कठोर आवाजात मुलींना म्हणाल्या, तुम्ही चौघींनी मिळून भावाला लुटलं वाटतं. तुम्ही पण येताना तुमच्या भावासाठी भाच्यासाठी काही गिफ्ट आणली असती तर काय झालं असतं. आईचं बोलणं ऐकून त्या काही वेळ शांत झाल्या. मग रेखा हसत म्हणाली, अगं आई, आम्हाला काय बुद्धू समजली आहेस का? आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी घरून येताना गिफ्ट घेऊन आलो आहे. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर परत हसू आलं. तिची आई म्हणाली, मग मला दाखव तुम्ही आणलेली गिफ्ट. चौघींनी आपापली बॅग उघडली आणि गिफ्ट काढायला सुरुवात केली. त्यांची थोरली बहीण म्हणाली, मेघा, नितीन इकडे या. रेखा म्हणाली, दोघं सोबत मिळून या. मेघा आणि नितीन येऊन त्यांच्या बाजूला बसले. सुनीता प्रेमाने म्हणाली, आता असं म्हणू नका, आम्ही बहिणींच्याकडून गिफ्ट कसं घेऊ? आमच्या दोघींपेक्षा लहान आहात तुम्ही दोघं, त्यामुळे आमचा पण हक्क बनतो तुम्हाला गिफ्ट देण्याचा. सगळ्यात आधी मोठ्या बहिणीने सुनीताने गिफ्ट दिलं. मेघाने ते गिफ्ट उघडलं. त्यात खूप जुन्या डिझाईनची साडी होती. खूप वर्षापूर्वी ती डिझाईन वापरली जात असायची. आणि नितीनसाठी एक शर्ट पीस आणि पॅन्ट पीस होतं. त्याचा कलर पण डल झाला होता. आणि तिच्या लहान मुलासाठी एक खेळणं होतं. हे सगळं बघून मेघा काही बोलली नाही, फक्त शांतपणे बघत बसली. आता गिफ्ट देण्याची वेळ नीताची आली. तिने खूप उत्साहाने एक पिशवी पुढे केली. मेघाने ती उघडली तर आत एक ड्रेस होता, पण एका बाजूने फाटलेला होता. मेघाची नजर जशी त्यावर गेली तशी नीता थोडी दचकली आणि स्पष्टीकरण देत म्हणाली, अगं मेघा, तो मी माझ्यासाठी घेतला होता. अंगात घातला तसा अडकला आणि काढताना फाटला. तू बारीक आहेस ना, शिवून तुला व्यवस्थित बसेल. नंदेचं बोलणं ऐकून मेघा हसली. नीताने एक बेडशीटसुद्धा आणलं होतं. आता माधवीची बारी होती. तिने पडदे आणले होते. ती म्हणाली, वहिनी, आई बोलत होती तुला नवीन पडदे घ्यायचे होते, म्हणून मी विचार केला की मी माझ्या घरासाठी नवीन पडदे बनवून घेतले आहेत, तर जुने तुला द्यावेत. तिचं बोलणं ऐकून मेघा आणि नितीन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आता रेखाने तिचं आणलेलं गिफ्ट काढलं. नितीनसाठी परफ्यूम, बाळासाठी बेबी केअर किट आणि मेघासाठी एक आर्टिफिशियल नेकलेस. रेखा म्हणाली, मी बाहेर फिरायला गेले होते तेव्हा माझ्यासाठी घेऊन आले होते, पण घरी आल्यावर असं वाटलं की तो माझ्या लायकीचा, म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ माझ्या चेहऱ्याला सूट करणार नाही, म्हणून मी वहिनीसाठी घेऊन आले. ती दिसायला उंच आणि गोरी आहे, तिला तो छान दिसेल. असं म्हणत हसत तिने तो सेट मेघाला दिला. नीताने तो सेट उचलला आणि तिने दिलेल्या ड्रेसवर ठेवत म्हणाली, बघ मेघा, या ड्रेसवर हा सेट मॅच होतो आहे का नाही? मेघा, तुझी तर मज्जा झाली. घरी बसल्या बसल्या पूर्ण कलेक्शन झालं. असं म्हणत सगळ्या हसायला लागल्या. पण मेघा आणि नितीन दोघंही शांत होते. मेघाचे डोळे पाण्याने भरून आले होते. ही गिफ्ट नव्हती, तर तिच्या नंदांनी त्यांना नको असलेलं सामान त्यांना गिफ्ट म्हणून देऊन त्या दोघांचा अपमान केला होता. तिला कळत नव्हतं काय करावं. ती उठून जायला लागली, पण तेवढ्यात तिचा नवरा तिला थांबवत म्हणाला, थांब मेघा. नवऱ्याचं बोलणं ऐकून मेघा तिथेच थांबली. तिच्या डोळ्यातलं पाणी आता बाहेर यायला तयार होतं, पण तिने स्वतःला सावरलं. सगळ्यांची नजर आता नितीनवर होती. आत्तापर्यंत नितीन जो शांत बसून सगळं सहन करत होता, आता त्याच्या चेहऱ्यावरचे कठोर भाव दिसत होते. तो बायकोला म्हणाला, मेघा, 5 मिनिट इथेच बस. त्याच्या सगळ्या बहिणी एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या. त्यांना अंदाज नव्हता आता पुढे काय होणार आहे. नितीनने मोठा श्वास घेतला आणि त्याच्या आईकडे बघून म्हणाला, मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. नितीन म्हणाला, मी आणि मेघा तुमच्या सगळ्यांसाठी परवाच गिफ्ट घेणार होतो. त्याचं बोलणं ऐकून मेघा हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागली, कारण तिला ही गोष्ट माहीतच नव्हती. पण आई म्हणाली,
घरात आणून कुठे ठेवणार आहात? आणि तुझ्या बहिणी सगळ्या आपापल्या आवडीने सामान घेतील, त्यामुळे आम्हाला पण ते योग्य वाटलं. त्याची आई गपगुमान ऐकत होती. नितीन पुढे म्हणाला, आज जे झालं त्यावरून एक गोष्ट मला स्पष्ट समजली आहे. हे घर माझं पण आहे आणि मेघाचं पण आहे. त्याच्या बहिणींच्या चेहऱ्यावर हलकी बेचैनी दिसायला लागली. नितीन म्हणाला, हे का स्टोअर रूम नाही जिथे कुणी पण आपलं जुनं, बेकार किंवा वापरलेलं सामान ठेवून जाईल. हे ऐकून घरातलं वातावरण भारी झालं. माधवीने नजर खाली घातली. नीताचा चेहरा उतरला. नितीन पुढे म्हणाला, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आणलेली आपापली गिफ्ट परत घेऊन जा. मेघाने घाबरून त्याच्याकडे बघितलं. तिला भीती वाटत होती की गोष्टी हाताबाहेर जाऊ नयेत. पण नितीन थांबला नाही. तो पुढे म्हणाला, अजून एक गोष्ट, इथून पुढे आपण सगळे एकमेकांना फक्त बंद पाकिट देत जाऊ. सगळ्यांनी एक सोबत त्याच्याकडे बघितलं. ज्याला जेवढ्याचं गिफ्ट द्यायचं आहे त्याने तेवढ्याचं बंद पाकिट देत जा आणि जेवढं आम्हाला द्यायचं आहे तेवढ्याचं बंद पाकिट आम्ही सगळ्यांना समान देऊ. मग प्रत्येक आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे लागणारे सामान खरेदी करेल. कुणाला कुणाचं ओझं वाटणार नाही आणि कुणाला अपमान जाणवणार नाही. शेवटी तो आईकडे बघून म्हणाला, काय आई, मी बरोबर बोलत आहे ना? त्याची आई कधी नितीनकडे तर कधी मुलींच्या तोंडाकडे बघायला लागली. त्यांना पण आता मुलाचं बोलणं समजलं होतं. भावाचं बोलणं ऐकून सगळ्यात अगोदर रेखा हळू आवाजात म्हणाली, दादा, आमचा तो अर्थ नव्हता. आम्ही तर फक्त, असं म्हणत ती थांबली. शब्दांनी जणू तिची साथ सोडली होती. माधवी पण हळू आवाजात म्हणाली, हो दादा, आम्ही तर विचार करत होतो की घरातलं सामान आहे, उपयोगी येईल. मेघा हळू आवाजात म्हणाली, उपयोगी? सगळ्यांची नजर तिच्यावर गेली. ताई, उपयोगीची वस्तू होती तर ती तुम्ही तुमच्या घरात ठेवायची होतीस ना? सुनीता घरातलं वातावरण शांत करायचा प्रयत्न करत म्हणाली, मेघा, एवढी सिरियस होऊ नकोस. आम्ही ते चेष्टेत. नितीन तिचं बोलणं मध्येच थांबवत सरळ म्हणाला, चेष्टेने? ही काही चेष्टा करायची गोष्ट आहे का? कुणाकडे काहीच उत्तर नव्हतं. रेखा म्हणाली, दादा, आम्हाला वाटलं नव्हतं की तुला एवढं वाईट वाटेल. नितीन म्हणाला, हीच तर गोष्ट आहे. तुम्ही लोकांनी कधीच विचार केला नाही की ज्याला तुम्ही देत आहात त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनाला कसं वाटेल. शेवटी त्याची आई गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाली, बस झालं, ठीक आहे. त्यांच्याकडून चूक झाली. सगळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं. त्या पुढे म्हणाल्या, लहान मुलं आहात का तुम्ही लोक? समजत नाही का तुम्हाला? त्यांच्या चारही मुली शांत होत्या आणि नितीन, तू बरोबर बोलत आहेस. हे ऐकून सगळे चकित झाले. त्याची आई पुढे म्हणाली, नात्यात दिखावा असू नये. गिफ्ट मनापासून दिली जातात. घरातले जुने वापरलेले सामान काढण्यासाठी नाही. आईचं बोलणं ऐकून त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावर लाज स्पष्ट दिसायला लागली. सगळ्यात अगोदर रेखाने तिचं दिलेलं गिफ्ट उचललं आणि हळू आवाजात म्हणाली, वहिनी, तू हे परत ठेव, नाहीतर राहू दे, मीच परत घेऊन जाते. तिच्या आवाजात पश्चाताप जाणवत होता. नीताने पण तिचा ड्रेस आणि बेडशीट उचलली आणि हळू आवाजात सॉरी म्हणाली. माधवीने पण तिने आणलेले पडदे उचलले आणि म्हणाली, वहिनी, आम्ही खरंच खूप चुकीचं होतो. रेखा म्हणाली, मी उद्या नवीन सेट घेऊन येईन. नितीन लगेच म्हणाला, नको, आता काही घेऊन यायची गरज नाही. जी गोष्ट आज झाली ती पुष्कळ आहे. मेघा हे सगळं बघत शांत उभी होती. तिची सासू म्हणाली, चला उठा, आता गोष्टी इथेच बंद करा. मेघा, जाऊन जेवण वाढायला घे. मेघा उठून किचनमध्ये गेली. थोड्या वेळाने सगळे एकत्र जेवायला बसले. पहिल्यासारखी चेष्टा मस्करी अजिबात नव्हती. प्रत्येकजण आपापल्या विचारात होते. सगळ्या बहिणी जेवण करून आपापल्या खोलीत गेल्या. मेघा किचन आवरत होती. तेवढ्यात नितीन तिथे आला आणि आवाज देत म्हणाला, मेघा, मेघा. मेघाने वळून बघितलं. नितीन म्हणाला, तू ठीक तर आहेस ना? नवऱ्याचं बोलणं ऐकून तिचे डोळे भरून आले. मेघा म्हणाली, अहो, आज जर तुम्ही बोलला नसता. ती एवढंच बोलू शकली आणि रडायला लागली.
नितीन हसून म्हणाला, मेघा, कधी कधी बोलणं पण गरजेचं असतं. त्या रात्री घरात खूप शांती होती, पण या शांतीच्या पाठीमागे एक शिकवण होती. नाती सामान्याने नाही तर सन्मानाने चालतात. ती रात्र अशीच निघून गेली, पण त्या रात्री बोलल्या गेलेल्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे चालू होत्या. सकाळी जेव्हा मेघा उठली तेव्हा तिच्या मनात एक वेगळी शांती होती. रोजच्याप्रमाणे लवकर उठून तिने घरातली कामं करायला सुरुवात केली, पण आज तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. जणू कुणीतरी तिचं मन समजून घेतलं होतं. किचनमध्ये काम करताना तिला काल रात्री घडलेल्या गोष्टी आठवत होत्या. कालपर्यंत ती ज्या गोष्टी बोलू शकत नव्हती त्या गोष्टी तिचा नवरा नितीन बोलला होता. इकडे खोलीत सगळ्या बहिणी उठल्या होत्या, पण आज त्या शांत होत्या. रेखा सगळ्यात अगोदर खोलीतून बाहेर आली. तिने मेघाला किचनमध्ये काम करताना बघितलं. ती म्हणाली, वहिनी, मी तुझी काही मदत करू का? मेघा हसून म्हणाली, नको ताई, तुम्ही बसा, मी करते. रेखा म्हणाली, नको वहिनी, मी पण आज तुला कामात मदत करते. आणि तिच्या उत्तराची वाट न बघता तिला मदत करायला लागली. तिला कामात मदत करताना बघून मेघा चकित झाली, पण काही बोलली नाही. काही वेळाने तिच्या तिन्ही नंदा बाहेर आल्या. माधवी म्हणाली, वहिनी, आम्ही पण तुला मदत करू. सुनीता म्हणाली, हो, आज आम्ही सगळ्याच जणी मिळून तुला मदत करतो. मेघा पण हसली आणि म्हणाली, ठीक आहे, या सगळ्या. काही वेळातच किचनमधले वातावरण बदललं. जिथे कालपर्यंत मेघा एकटी सगळं काम करत होती, आज तिच्या चारही नंदा तिच्यासोबत काम करत होत्या. कोण चहा बनवत होतं, तर कोण पीठ मळत होतं, तर कोण भाजी कापत होतं. काम करताना हळूहळू गप्पा मारणं सुरू होतं. रेखा हळू आवाजात म्हणाली, वहिनी, काल जे झालं त्यासाठी खरंच सॉरी. आम्ही खरंच असा विचार केला नव्हता. बस, आमच्या घरातलं सामान आहे, उपयोगी येईल. तिचं बोलणं ऐकून मेघा हळूच उत्तर देत म्हणाली, ताई, गोष्ट सामानाची नव्हती, तर गोष्ट त्या जाणीवीची होती जी दिलेल्या सामानासोबत येते. माधवी म्हणाली, वहिनी, तू बरोबर बोलत आहेस. कदाचित आपण आपल्या घरातल्या वस्तूंना एवढ्या हलक्यात घेतो की हेही विसरून जातो की ती गोष्ट समोरच्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाची आहे. त्याचवेळी त्यांची आई पण किचनमध्ये आली. त्यांना त्यांच्या मुलींना सुनेला मदत करताना बघून छान वाटलं. ते त्यांची चेष्टा करत म्हणाल्या, अरे वा, आज तर किचनमध्ये सगळा स्टाफ भरला आहे. आईचं बोलणं ऐकून सगळ्या हसायला लागल्या. मेघाला तिची सासू म्हणाली, मेघा, कालच्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नकोस. अल्लड आहेत सगळ्या, हळूहळू समजायला लागतील. मेघा हसून हो म्हणून मान हलवत म्हणाली, हो आई, चहा नाश्ता तयार झाला. सगळे एकत्र मिळून चहा नाश्ता करायला लागले. आज घरातले वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. दिखावा कमी आणि आपलेपणा, प्रेम जास्त होतं. नाश्ता करून झाल्यानंतर रेखा म्हणाली, वहिनी, दादा कुठं आहे? मेघा म्हणाली, अजून झोपले आहेत. माधवी म्हणाली, काल खूप थकला होता. थोड्या वेळात नितीन पण उठून बाहेर आला. सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं, पण आज कुणीही त्याची चेष्टा केली नाही आणि नाही शॉपिंगला जायची गोष्ट केली. फक्त साधं सरळ गुड मॉर्निंग दिलं. नितीनने सगळ्यांकडे बघितलं. त्याला जाणवलं की काहीतरी बदललं आहे. सगळी मुलं खेळत होती. सगळ्या बहिणी बसून गप्पा मारत होत्या. मेघा घरातली कामं करत होती, पण आज तिला कोणी एकटीला सोडून गेलं नव्हतं. दुपारच्या जेवणानंतर रेखा म्हणाली, वहिनी, आज संध्याकाळपर्यंत आम्ही निघणार आहोत. मेघा हो म्हणाली. सगळ्यांची जायची तयारी सुरू झाली. रेखा म्हणाली, वहिनी, पुढच्या वेळी परत येताना आम्ही नक्कीच तुझ्यासाठी छान गिफ्ट घेऊन येऊ. मेघा हसून म्हणाली, ताई, गिफ्ट चांगलं किंवा वाईट नसतं, फक्त मनापासून प्रेमाने दिलेलं असावं. सुनीता हसत म्हणाली, आणि हो, बंद पाकिट पण चालेल. तिचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले. नीताने मेघाला मिठी मारली आणि म्हणाली, वहिनी, वाईट वाटून घेऊ नकोस. मेघा म्हणाली, ताई, सगळं ठीक आहे. चारही बहिणी आईला, भावाला आणि मेघाला भेटून आपापल्या घरी निघून गेल्या. त्या गेल्यानंतर मेघा किचनमध्ये काम करत होती. नितीन तिथे आला आणि म्हणाला, आता सगळं ठीक आहे ना? मेघा हसून म्हणाली,
हो, आता खरंच सगळं ठीक आहे. नितीन म्हणाला. मेघा, मी काही चुकीचं तर केलं नाही ना? मेघा मानेने नकार देत म्हणाली. नाही हो, तुम्ही तेच बोलला जे गरजेचं होतं. नाती सामानाने नाही तर सन्मानाने, इज्जतीने आणि प्रेमाने चालतात. आज नितीन बोलल्यामुळे त्याच्या बहिणींना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आणि त्यांना त्यांची चूक समजली होती. त्यांना समजलं होतं की त्यांच्याकडून नकळत का होईना त्यांच्या भावाचा आणि बहिणीचा अपमान झाला होता.